नमस्कार, जय शिवराय. जुन्नर तालुका म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेला शिवनेरी किल्ला आणि जुन्नर तालुका. या जुन्नर तालुक्यामधलं नारायणगाव हे सर्वात मोठं गाव आणि तमाशाची पंढरी म्हणून नारायणगावची ओळख आहे. विठाबाई नारायणगावकर यांनी जे तमाशा कलावंत आणि तमाशा कलेच्या प्रती जे योगदान दिले, यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने ओळख आहे. आणि आज त्याच विठाबाई नारायणगावकर तमाशाच्या फडाला किंवा तिथले जे कलावंत आहेत त्यांच्यावर घारगाव या ठिकाणी काही माते फिरू लोक जे दारू पिऊन आली आणि त्यांच्यावर तो भ्याड हल्ला केला. अशा भ्याड हल्ला करणाऱ्या जे माते फिरू लोक आहेत त्यांचं तर आम्ही जुन्नर तालुक्याचे सुपुत्र म्हणून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. पण आता ही लोककला जपण्यासाठी जे अहोरात्र कष्ट हे तमाशा कलावंत करत असतात त्याचे साक्षीदार आम्ही इथले सगळे सुपुत्र आहोत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये यात्रा जत्राच्या निमित्ताने ही तमाशा कलावंत जेव्हा फिरत असतात त्याच्यातून त्यांना खूप मोठा उदरनिर्वाह होतो असं पण नाही. पण अशा लोकांचं संरक्षण करणं हे पोलीस विभाग असेल किंवा सरकार असेल त्यांची ती जबाबदारी आहे. आणि इथून मागच्या राज्यकर्त्यांनी त्या पद्धतीने पावलं उचलली होती. आत्ताचे पण राज्यकर्ते चांगल्या पद्धतीने मदत करत असतात. पण काल जो घारगाव या ठिकाणी विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशाचा जो ग्रुप आहे त्यांच्यावर त्यांचे कलाकार ज्येष्ठ होते, काही तरुण होते, काही महिला होते, त्यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला झाला तो अत्यंत निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे की त्यांनी त्या आरोपी आहेत त्यांना ज्यांना अटक केली त्यांच्यावर कडक कायद्याच्या अंतर्गत ही शिक्षा झाली पाहिजे. आणि मी सगळ्याच आपल्या नारायणगावच्या तमाशा कलावंतांना आश्वासित करू इच्छितो की बेनके साहेब तर कायम तुमच्या पाठीमागे होते, मी तर होतोच. पण आजही जिथे जिथे तुमच्यावर प्रसंग येईल, ज्या ज्या पद्धतीने जे लोक माझ्याशी संपर्क साधतात त्या प्रत्येकाच्या पाठीमागे आमच्या जुन्नर तालुक्यातला प्रत्येक नागरिक आहे, एवढं मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करू इच्छितो. पुन्हा एकदा जो काही भ्याड हल्ला झाला त्याचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. रामकृष्ण हरी.